सांगलीच्या युवकाचा दगडानं ठेचून निर्घृण खून केल्याची घटना आज सकाळी इचलकरंजीत उघड झाली। त्यामध्ये शाहिद शेखचा मृत्यू झालाय। दरम्यान सांगलीतील संशयित 2 हल्लेखोरांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय। मद्यप्राशन केल्यानंतर शेख आणि त्याच्या मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातून मित्रांनीच शेखचा जीव घेतल्याचं समोर आलंय। इचलकरंजीतील सोलगे मळ्याजवळच्या महालक्ष्मी नगरमध्ये आज सकाळी एका युवकाचा दगडानं ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला। पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाचा चेहरा दगडानं ठेचल्यानं ओळखून येत नव्हता। घटनास्थळी रक्तानं माखलेला दगड, रुमाल आणि चप्पल सापडलं। फॉरेन्सिक लॅब, ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं। श्वान पथकानं घटनास्थळापासून सोलगे मळ्याच्या दिशेनं माग काढला। दरम्यान घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी शहापूर, शिवाजीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक कामाला लागलं। त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे आज सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं सांगलीतून 2 संशयितांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर मद्यप्राशन करण्याच्या वादातून शेखला मारल्याचं समोर आलंय।